नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आता वातावरण बदलू लागलं आहे. अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातून पावसाचं क्षेत्र निर्माण होईल आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. कारण दक्षिण भारतात तयार होणाऱ्या पावसाचंच वातावरण महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं स्पष्ट होतं. पूर्व भारताकडून देखील भारताच्या काही भागात अनेक राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. या संदर्भात पुढील अंदाज कसा आहे आपण पुढील 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही. मात्र आपण बघतो की नाशिकच्या काही भागात, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला, बीडच्या दक्षिणेला ढगाळ परिस्थिती आहे. या वातावरणातून फारसं पावसाळी वातावरण आज तयार होईल असं वाटत नाही. JFS मॉडेलनुसार आपण बघतो पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये आता पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे. उत्तर भारतातील WDचा प्रभाव कमी झाला आहे. आपण 9 तारखेचं वातावरण बघतो. महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता सध्या तरी दाखवली जात नाही आहे या मॉडेलनुसार. 10 तारखेला मात्र मराठवाडा, विदर्भातून पावसाला सुरुवात होईल. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. 11 तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 12 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं वातावरण तयार होऊ शकतं. 13 तारखेला महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे. 15 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पश्चिमी भाग, पश्चिम विदर्भाच्या काही भागात मोठं पावसाळी वातावरण राहील. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो. आज आपण केवळ 15 तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रात 15 तारखेला काही विभागात मोठे पाऊस होण्याची शक्यता किंवा जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलने तरी दाखवली आहे. 15 नंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलचा IFS व्हर्जननुसार महाराष्ट्रात पावसाचं अधिक वातावरण जुळतं. विदर्भ आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 11 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात पावसाची शक्यता कायम आहे. 12 तारखेलाही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात पावसाची शक्यता कायम आहे. 13 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील. परंतु 13 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. परंतु पावसाचा जोर थोडा कमी होईल. पावसाळी वातावरण थोडं दक्षिणेला म्हणजेच दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भाग, मराठवाड्याचे दक्षिणी भाग या ठिकाणी सरकण्याची शक्यता 15 तारखेला आहे. 16 तारखेपासून पावसाळी वातावरण कमी होईल. आपला अंदाज केवळ 15 तारखेपर्यंतचा आहे. पहिली वादळी परिस्थिती अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान 22-23 तारखेला निर्माण होईल असा पहिला अंदाज दिला जातो आहे ECMWFच्या AIFS मॉडेलनुसार. मात्र या अंदाजाला JFS मॉडेलने दुजोरा दिलेला नाही. दुपारी 4:30 वाजेपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये अजून पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही. मात्र मराठवाड्यात थोडं विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिकच्या काही भागात थोडं पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. आपण बघतो 15 तारखेनंतर दक्षिण भारताच्या आजूबाजूने म्हणजे श्रीलंका, केरळ, तामिळनाडूच्या आजूबाजूने हवेचा दाब कमी व्हायला सुरुवात होईल. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच पहिला कमी दाब बनेल असा आपला अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो की केरळच्या आजूबाजूने पहिली चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्या तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असून तापमान 40च्या खाली येण्याची शक्यता आहे. पुढील 10 दिवसामध्ये पावसाचा जोर हा कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक विभागात पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे इतरत्र महाराष्ट्रात या 10 दिवसामध्ये साधारण पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात या पावसाचा जोर कमी आहे. विदर्भातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्याचा उत्तरेकडील भागही कमजोर राहील.
उद्या 9 तारखेला विदर्भात थोडं पावसाळी वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात उद्या ढगाळ परिस्थिती, काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर 10 तारखेला पावसाळी वातावरण तयार होईल.